आज मला चांगलंच उशीर झालं उठायला. बघू शकता वॉकिंगच्या जागेवर गरम दूध केले आणि गरम दूध पीत बसली आणि खजूर खात बसली. खजूरनी ते इरिटेट व्हायला लागले. खाऊन-खाऊन कंटाळले आता मी अक्षरशः खजूर. आणि मला खूप जणांची कमेंट येतेय, डीएम करतायत, की "तू तेलचं व्हिडिओ बनव." आता तुम्हाला मी कसं सांगू, माझी डिलिव्हरीची तारीख जवळ यायला लागली. मी आता नाही बनवू शकत. जेव्हा माझं बाळ झालं आणि म्हणजे 1 महिना, दीड महिना झाला ना, की मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि मला सुद्धा बनवायचंय, तुमच्या संग शेअर करायचंय. एका ताईंनी कमेंट करून सांगितलं होतं अंघोळीच्या आधी वॉशरूम धुवून घ्यायचं. ते बघू शकता अंघोळीच्या आधी धुतीये. धुतल्यानंतर मी चांगली अंघोळ करून मस्त मसाले भात खायला बसले. म्हणलं हॉस्पिटलला जायच्या आधी ना मस्तपैकी मसाले भात खावा, तो पण मिरची सोबत. आणि मी चालली आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये, कारण की तिथे आपलं गोळ्या फ्रीमध्ये भेटतात आणि दुसरी गोष्ट काही टेस्ट असतात ना, ते पण कमी पैशामध्ये होऊन जातात. ते एक टेस्ट आहे माझी, बाहेर ₹400 म्हणले, तिथे ₹270 मध्ये होतंय. तर म्हणले इकडे जाऊन येते. हे छोटंसं मंदिर हनुमान दादाचं, ते बघू शकता या हॉस्पिटलमध्ये आलीये. आणि तुम्हाला खरं सांगू का, या हॉस्पिटलमध्ये जेवढे मेंबर आहेत ना, सगळे माझे व्हिडिओ बघतात. मी आश्चर्यामध्ये पडले. मला खूप भारी वाटलं आणि जाऊबाईंकडे पण जाऊन आले होते. तर बघू शकता जाऊबाईंनी मला डब्यामध्ये भात दिलाय आणि लिंबू दिलेत, मक्का दिलाय, अजून काय म्हणतात त्याला, केळी पण दिली होती. हे सगळं काही ना काही थोडं दिलं होतं मला. हे सगळं आवडतं आणि मला मसाले भात खूप आवडतात. मग ते म्हणले माझ्याकडचं पण घेऊन जा. मग त्यांच्याकडचं पण घेऊन आले. माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि YouTubeला पण मला सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.